अंबरनाथ शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला रोखण्यासाठी प्रथमच स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली असून ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात आता कठोर मोहीम छेडण्यात आली आहे। या पथकाने पहिल्याच मोठ्या कारवाईत भगतसिंग नगर परिसरातून 24 ग्रॅम हेरोईन जप्त करत 17 गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या शरीफ शेखला अटक केली आहे। यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती, मात्र तरीही त्याचे धंदे सुरूच असल्याने आता त्याच्यावर मोक्कासारखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे भगतसिंग नगर परिसरात वारंवार ड्रग्ज विक्रेते सापडत असल्याने या भागातील अंमली पदार्थांच्या जाळ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत भगतसिंग नगर या ठिकाणी शरीफ सलीम शेख याच्या घराजवळ आपल्याला अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आपण अंबरनाथ विभागांतर्गत जे API पानसरे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांचं एक अंमली पदार्थ विरोधी पथक तयार केलेलं आहे। त्या पथकाला तात्काळ रवाना केलं आणि त्यांच्याकडनं सदर ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 8,72,000चा मुद्देमाल आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामध्ये हिरोईन जो गर्दा म्हणून हे केला जातो असे एक पावडर आपल्याला 24 ग्रॅम 420 एवढा आपला मुद्देमाल मिळालेला आहे। त्याचबरोबर 155 ज्या नशा करण्यासाठी सोल्युशनच्या बॉटल्स वापरल्या जातात त्या 155 बॉटल्स मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर नेट्राझोम नावाच्या ज्या गोळ्या नशेसाठी वापरल्या जातात त्या जवळजवळ 500 गोळ्या आपल्याला त्या छापा कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत। यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे या व्यक्तीवर याच्यापूर्वी 17 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रिव्हेंट ॲक्शन्स पण केलेली आहे, परंतु जेव्हा जेलमधून सुटतो त्यानंतर हे पुन्हा अजून या अवैध धंद्यामध्ये सहभागी होत असल्याचे आमच्या तपासात निष्पन्न होत असल्याने याच्यासमोर आम्ही त्यांच्यावर कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याची आमची तयारी आहे। आपण या आरोपीला आज मान्य कोर्टात हजर केलेलं होतं। मान्य न्यायालयाने त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। यापूर्वीचा त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून याच्यामध्ये मोक्कासारखी कारवाई होते काय त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज अंबरनाथ।